नमस्कार। आज आपण बनवूयात मालवणी कांदा बटाटा रस्सा भाजी। एकदम झाक होते, सोपी आहे करायला आणि इतकी टेस्टी आहे ना। तुम्ही ब्रेकफास्टला करू शकता, पुरी भाजी म्हणून, किंवा काही पाहुणे वगैरे घरी आले तेव्हा सुद्धा बनवू शकतात। कशी करायची चला बघूयात। इथं मी कढई घेतलेली आहे आणि त्याच्यात ऑलरेडी थोडंसं तेल आहे, अजून थोडंसं तेल घालते। साधारण 1 ते 1.5 चमचा। आपल्याला पहिला वाटण तयार करून घ्यायचं आहे आणि वाटणासाठी लागणारं साहित्य भाजून घ्यायचं। तर काय काय आहे बघा। इथं हे मी जवारी लसूण घेतलेत। नेहमीच मी साला सकट घेते, खूप चांगले असतात, काहीही होत नाही, सालं दातात वगैरे अडकत नाहीत, गंध वाटायचं। आता इथं बघा 2 ते 3 लसणाचे गट्टे घ्यायचे आपण, 1 इंच आलं, नंतर ह्याच्यामध्ये 1 छोटी वाटी खोबरं आणि 1 कांदा उभा चिरलेला। हे सगळं आपल्याला छान आधी परतून घ्यायचं आहे। छान लालसर व्हायला पाहिजे, घाई करायची नाही। कसं आहे ना, बटाटा हा घरातल्या सगळ्यांनाच आवडतो, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत। आणि सारखंच भाज्या खाऊन आलं की लगेच बटाटा। आमच्या घरी तर मुलाला, माझ्या मिस्टरांना, सगळ्यांना बटाटा इतका आवडतो की प्रत्येक भाजी म्हणजे फ्लॉवर करा, भेंडी करा, मेथी करा किंवा तुमची आमटी करा, त्यात एक तरी बटाटा त्याच्यामध्ये मी टाकतेच। पण ही जी भाजी आहे ही फक्त आणि फक्त बटाट्यापासून बनवलेली आहे, खूप रुचकर लागते। आता इथं बघा आपला मसाला जो आहे तो छान आपल्याला परतून घ्यायचा आहे। इथं आपण बटाटा शिजत घालायचा आहे, त्याच्यासाठी लागणारं साहित्य दाखवते। तेल जास्त नको आहे आपल्याला, 2 चमचे। तेल छान गरम होऊ दे। कांदा बटाटा रस्सा भाजी म्हणजे कांदा पण हिरो आला आहेच या भाजीमध्ये। तर इथं 1 मोठा कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे आणि तो छान पहिला या कांद्यामध्ये तेलामध्ये परतायचा आहे। थोडासा ट्रान्सपरंट झाला पाहिजे। ही जी आहे ही मालवणची भाजी आहे आणि तुम्हाला माहिती आहे गोवा, कोकण, मालवण या साईडला खोबरं पाहिजे। पण काही लोकांना खोबरं आवडत नाही किंवा उन्हाळ्यात खोबरं खाणं थोडं लोक टाळतात, कारण त्याच्याने पित्त वगैरे होतं असं त्यांना वाटतं। आणि आपण काय करायचं, समजा जर आपल्याला खोबरं नाही घालायचं तर आणि 1 कांदा घालायचा, खोबरा टोटल कॅन्सल करून टाकायचं आणि फक्त कांद्याचीच ही ग्रेव्ही करायची, तरीही चालते तुम्हाला। खोबरं, कांदा, आलं, लसूण सगळं भाजायचं आहे, तोपर्यंत आपण इथे बघूया। आता इथं बघा हा कांदा खूप जास्त नाही भाजायचा आहे, लक्षात ठेवा। साधारण ट्रान्सपरंट असा झाला की ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय घालायचं आहे। तिखट 1 चमचा आणि ह्या भाजीचा हिरो म्हणजे मालवणी मसाला। हा कसा करायचा तो आपल्या चॅनलवर मी दाखवलेला आहे। तो चांगला 3 ते 4 चमचे आपण मालवणी मसाला घालायचा याच्यामध्ये आणि 1 पाव चमचा हळद। आणि आता ह्याच्यात आपण हे छान एकदा परतून घेऊ। मालवणी मसाला तसा परतवायची गरजच नाही, इतका सुंदर भाजून तो बनवलेला असतो ना, त्याचा सुगंध तुम्हाला आता मी इथून व्हिडिओमधून देऊ नाही शकत, पण खरंच खूप छान सुगंध आहे या मसाल्याचा। आता ह्याच्यामध्ये बटाटे घालायचे। बटाटे जवळपास 2 मोठे बटाटे असे छोटे छोटे तुकडे करून घालायचे। ते एकदा परतून घेऊया। आणि आता त्याच्यामध्ये पाणी घालू। बटाटे बुडतील इतकं पाणी घालायचं आहे। आता तुम्हाला रस्सा भाजी जर करायची असेल तर थोडं जास्त पाणी घातलं तरीही चालू शकतं। आता ह्याच्यामध्ये छान हे बटाटे शिजू देत, तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊ। आता इथं बघा आपलं खोबरं, कांदा, आलं, लसूण छान परतत आलेलं आहे। गॅस थोडासा आता मोठा करते, कारण आता हे चिकटणार नाही, ह्याला छान तेल सुटलेलं आहे।
हे असं छान खरपूस भाजलं गेलं पाहिजे. आता मी गॅस बंद करते आणि हे जरासं थंड झाल्यावर गंध वाटून आणते. बस असा हा गंध मसाला व्हायला पाहिजे. हे बघा आता इथं बघा बटाटा शिजलाय का, असा हा शिजला पाहिजे. खूप गिर व्हायला नाही पाहिजे, नाही तर तो बटाटा सापडतच नाही, कारण अजून आपल्याला मसाला ह्याच्यामध्ये घालायचा आहे. आता इथं बघा हा मसाला जो आहे तो पण ह्याच्यात घालतो. थोडंसं पाणी घालते आणि ह्याच्यात घालायचे आपल्याला आमसानीसाठी एक 4 कोकम. समजा कोकम नसतील तर टमॅटो चालतील, टमॅटो नसतील तर लिंबू रस चालेल, पण आंबटपणा ह्याच्यामध्ये पाहिजेच आपल्याला. तर हे परत छान मसाला एकदा आणि बटाटे सगळं एकजीव होऊन येऊ दे, मग आपली भाजी रेडी. तर ह्याच्यात छान उकळी आलेली आहे. मीठ घालूया. याला चांगलं गचा 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 शिजू दे. एकदा शिजलं की वरून आपल्याला कोथिंबीर घालायची. छान ही मालवणी पद्धतीची कांदा बटाटा रस्सा भाजी रेडी झालेली आहे. भरपूर कोथिंबीर, गॅस बंद आणि कशाबरोबर खायची ते दाखवते. मस्तपैकी अशी पुरी घ्यायची, ह्याच्यामध्ये ही अशी भाजी घालायची आणि ही यम्मी झाले. हे बघा अशी ग्रेव्ही तयार होते. आणि तुम्हाला सांगते रात्री डिनरला सुद्धा सगळं फाफट पसारा करण्यापेक्षा एक भाजी पुरी किंवा चपाती ब्रेड सुद्धा खूप छान लागतो. त्याच्यावर थोडीशी शेव घालायची, मस्तपैकी पावभाजीपेक्षा सुद्धा भारी. नुसताच भात लावला, स्टीम राईस केला आणि त्याच्यावर जरी ही भाजी घालून खाली तर आमटी बिमटीची सुद्धा गरज नाही. अप्रतिम होते. करून बघा, आवडणार याची मला गॅरंटी. आवडलं तर काय करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. मास्टर रेसिपीज.